शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी 2 व्हिडिओ क्लिप आणि 2 फोटो समोर आणत मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात कॅश बॉम्ब फोडलेला होता। पण चित्रलेखा पाटलांचा हा कॅश बॉम्ब फुसका ठरल्याचा दावा करण्यात आलाय। एका व्हिडिओमध्ये पैसे मोजणारा तो व्यक्ती भरत गोगावले नसल्याचं स्पष्ट होतंय, तर दुसरा व्हिडिओ हा गोगावले यांच्या निवासस्थानाचा असून यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती गोगावले यांना एक कागद देते, मात्र तो कागद अंगरक्षकाने हातात घेत टेबलवर ठेवला। त्यामुळे मूळचा हा व्हिडिओ एडिट करत चित्रलेखा पाटील यांनी आरोप केल्याचा दावा होतोय। याबाबत मंत्री भरत गोगावले यांच्या मीडिया टीमने हा व्हिडिओ बाहेर काढलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.